नमस्कार प्रेक्षकांनो, प्रेमाची गोष्ट मालिकेत आता या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की कोहली कुटुंबाने या सावनीला घराच्या बाहेर हाकलून दिलेलं असतं. त्यानंतर ही सावनी खूप तमाशे केले आणि त्यानंतर ती बाहेर एका बाकड्यावर येऊन बसलेली असते. काही महिन्यांपूर्वी मी अशीच इथे बसलेली होती आणि त्यानंतर माझ्या नाटकाला ही मुक्ता बळी पडली होती आणि तिने मला परत घरी आणलं होतं. आणि आता मी नाटक वगैरे काही करणार नाही, तमाशा करणार तमाशा. कारण ही अख्खी सोसायटी तर तिच्यावर असते. आता बघ मी काय करते, आता यांना मी कायमचं रडवणार आणि बरंच या ठिकाणी मनसुबे ती सांगताना या ठिकाणी दिसते. फक्त आदित्यला येऊ दे, आदित्यची ती वाट पाहते आणि तेवढ्यात थोड्या वेळाने या ठिकाणी आपल्याला आदित्यसुद्धा येताना दिसत आहे. तेव्हा मग आदित्य विचारतो, मम्मा तू इथं का बसली आहेस? तेव्हा ती सावनी बोलते की सई तू आतमध्ये जा, मला आदित्यशी काहीतरी बोलायचं आहे. आणि यानंतर सांग ना मम्मा तू इथं का बसली? तेव्हा ती बोलते आपल्याला इथं आता राहायचं नाही, आपल्याला इथून घराच्या बाहेर जायचं आहे. तेव्हा का आपण या घरात का राहायचं नाही? तेव्हा ती बोलते की शेवटी आपल्याला ज्या गोष्टीची भीती होती ना तेच झालं. मुक्ताने आणि सागरने मला घराबाहेर काढले आणि आता आपणही या ठिकाणी राहायचं नाही, तूही इथं राहायचं नाही आहे. आणि ते सई घरी आल्यानंतर एकटेच ती दिसल्याने मुक्ता विचारते, अरे हा आदित्य कुठे आहे? तेव्हा खाली सावनी मामांना त्या आदित्यशी बोलत आहे. यानंतर घरातले सगळेजण प्रचंड घाबरताना दिसतात. कारण सावनी आता या आदित्यचं डोकं फिरणार हे त्यांना माहीत असतं. ते तेवढ्यात उठणारच. तेवढ्यात सावनी तिथे बाहेर थांबलेली असते आदित्यसोबत. आणि मग मुक्ता बघते, जा सई आणि आदित्य तुम्ही काहीतरी फ्रेश वगैरे होऊन घ्या, मी तुम्हाला काहीतरी नाश्ता देते. तेव्हा ही सावनी या आदित्यचा हात पकडते आणि बोलते काही कारण काढून त्याला थांबवण्याचा आता काही प्रयत्न करू नका. आणि ते आदित्यला बोलते, गो पॅक युअर बॅग, आपण इथे थांबणार नाही आहोत. आणि यानंतर तो बॅग पॅक करायला आतमध्ये जाताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. यानंतर सावनी बोलल्यानंतर हा सागर प्रचंड भडकतो. तुझ्या घाणेरड्या तोंडातून माझं आदित्यचं नावसुद्धा घ्यायचं नाही, कळलं का? तेव्हा ही सावनी बोलते, मी आदित्यचं नावही घेणार आणि त्याला इथून घेऊनही जाणार आणि तुम्ही हे अडवू शकत नाही. तुम्ही जर अडवण्याचा प्रयत्न केला तर मी पोलिसांना बोलवेल. कारण कायद्यानुसार आदित्यवर माझा हक्क आहे, मी काहीही करू शकते. आणि हे मोठ्याने आदित्य आदित्य असा आवाज देते. यानंतर इथे आदित्य बॅग वगैरे पॅक करून येताना दिसतो. तेव्हा तो खूपच इमोशनल झालेला असतो. काय झाले मला नक्की सगळं सांगाल का? मी लकीला कोमला तुला पण विचारलं पण ते काय सांगायला तयार नाही. पप्पा प्लीज तुम्ही काय सांगाल का? तेव्हा ही सावनी बोलते, चल आपल्याला उशीर होते, प्लीज मला घराबाहेर जायचं नाही आहे, प्लीज मला थांबायचं आहे, तुम्ही थांबवा ना. हे इथे खूप इमोशनल होताना दिसते. आणि इथे सावनी बोलते की तू उगाच काहीही बोलू नको, एवढं सगळं बोलतो पण त्यांना काय फायदा आहे का? ते तुझ्या इमोशनल व काही फायदा नाही आहे, ते बिलकुल तुला थांबवणार नाही आहे. आणि जर थांबवलं तर त्यांची कंडिशन असेल तरच ते थांबवतील, त्यामुळे चल. तेव्हा हा बोलतो, प्लीज मला थांबायचं आहे. त्यानंतर मग अरे तुला थांबायचं थांब असं मुक्ता बोलते. मग मामा तेव्हा ही सावनी बोलते, ते तुला थांबवतील पण मला थांबू देत नाही आहेत, त्याच्यामुळं आता तू विचार कर, तुला इथे थांबायचे मी तर चालले का माझ्यासोबत यायचे? तेव्हा हा आदित्य बोलतो, मला इथेच राहायचं आहे, मला या सगळ्यांसोबत राहायचं आहे आणि मामा मला तू पण हवी असं या ठिकाणी बोलताना दिसतो. तेव्हा तो बोलतो, बघ आता तुला काहीतरी एकच निवडावं लागेल, एकतर तुला इथे राहायचं असेल तर मामाला विसरून जावं लागेल. त्यानंतर हा आदित्य खूप इमोशनल होता आणि दिसतो सागरना बोलतो की थांबवा थांबवा. पण ही सावनी नंतर बोलते की बघ आपण कितीही चांगलं यांच्याशी वागलं ना तरी ते आपल्याला ॲक्सेप्ट करणार नाही, मी तुला आधीच सांगितलं होतं. आणि आता ती वेळ आली, आपल्याला निघायची वेळ आली, आपण इथे थांबू शकत नाही, तू चल. यानंतर ही मुक्ता आवाज देते. तेव्हा ही सावनी भडकते बोलते की माझ्या मुलाशी एकही शब्द बोलायचं नाही. आणि मग पप्पा मला जायचे नाही असं तो सागरला या ठिकाणी बोलताना सुद्धा दिसतोय. ही मुक्ता परत थांबवण्याचा प्रयत्न करते. तेव्हा इथे सावनी बोलते, उगाच काही तू बोलू नको, तुला माहिती आहे ना हा आदित्य माझ्याशिवाय राहू शकत नाही, तू मला इथे थांबवणारच का? नाही ना, फक्त त्याला थांबवून घेते ना, मग तो इथे राहणार नाही, तुला चांगलं माहिती आहे, मग गप बस ना. असं झापताना ही सावनी या ठिकाणी दिसते. तेव्हा हा आदित्य सारखा पप्पा जाऊ का जाऊ का असं विचारताना दिसतोय. पण हा सागर शांत बसतो, एकही शब्द काही बोलत नाही. खूपच या ठिकाणी आपल्याला इमोशनल या ठिकाणी होताना दिसतोय. आणि सावनी मग या आदित्यला ओढत ओढत खाली घेऊन जाताना दिसते. ही सई पण येते आणि
तिलाही बिलकुल या गोष्टी सहन होत नाही. प्लीज आदित्यला जाऊ देऊ नका ना, असं या ठिकाणी सई आपल्याला पप्पांना सगळ्यांना बोलताना दिसते, पण कोणी या ठिकाणी थांबवत नाही. आणि मग या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की ही सई खाली जाते धावत पडत आणि आदित्यला थांब बोलते आणि त्याला मिठी मारते. प्लीज थांब ना, आपल्याला प्रोजेक्ट कंप्लीट करायचं आहे, एक्झाम द्यायची आणि माझा बड्डे पण आहे. आपल्याला बड्डे मोठ्या प्रमाणात सेलिब्रेट करायचे आहे. तू नसेल तर मी वाढदिवस आला सेलिब्रेट करणार नाही. आणि मग इथे थोड्या वेळाने मुक्ता आणि घरातले पण बाहेरून येतात आणि मग मुक्ता बोलते की त्याला राहू दे, इथे तो एवढं आपल्या माणसामध्ये रमला आहे. तुम्हाला जायचं तर तुम्ही जा, पण याला थांबू दे, इथे कशा लोकच त्याच्या परीक्षा बघताय. तेव्हा आदित्य थांब बाळा, असं ही मुक्ता बोलते. मग मग मम्माला नाही थांबू देणार मी, असं मुक्ता बोलते आणि दिसते. मग मम्मा नसेल तर मी पण नाही थांबू शकत, इट्स ओके, असं बोलून मग या सावनीसोबत हा आदित्य जाताना दिसतो. आणि ही सई खूप आतमध्ये आल्या इमोशन होते. आदित्यला का थांबवलं नाही, तेव्हा ही मुक्ता त्याला समजावून सांगताना दिसते की हे बघ, उद्या त्या जागी जर मी असते तर तू काय केलं असतं, मी तुझ्यासोबतच गेले असते, असंही बोलते. मग त्याच पद्धतीने या ठिकाणी आदित्य सावनीसोबत गेले. पण तू काळजी करू नको, लवकर आपण आदित्यला इथं आणू. आणि इथे इंद्र पण खूपच इमोशनल झालेली असते आणि ती मला जागायचं नाही, आता मला मरावंसं वाटतं, हे काय झालं, कोणत्या जन्मी मी पापं केली होती की आता मला फेटायला येत आहेत. तेव्हा स्वाती बोलते की तू काळजी करू नको, सागर आणि मुक्ता गेलेत ना, ते काहीतरी नीट करून आदित्यला आणतील. इथे या सईला समजून गेल्यानंतर ती रूममध्ये जाते आणि इथे लकी येतो बाहेर आणि बोलतो की आई कशा आहेत, बरं आहेत ना. तेव्हा तो बोलतो की स्वाती वहिनी त्याला समजवत आहेत, तू काळजी करू नको, ते समजवेल. आणि ते कोमल ते तिच्या खोलीत बसले, तिला मी समजवलं, तू काळजी करू नको. आणि मग यानंतर रडण्याचा आवाज इंद्रच्या खोलीतून येत असतो आणि मग ते खोली बाहेर जातात. तर सागराने आदित्यला आणला असेल का, तेवढं इंद्राचं लक्ष त्याच्याकडे गेल्यानंतर आतमध्ये येत आहेत. कुठे माझा आदित्य, मला आदित्यच्या बट्ट्याचे माझ्या काळजाचा तुकडा तिने घेऊन गेला आहे, प्लीज कुठे आदित्य, तू आणला नाही का त्याला. तेव्हा इकडे बसा आधी तुम्ही, आम्ही प्रयत्न केला त्याला आणण्याचा, परंतु आदित्य बोलतो मी मम्माशिवाय राहू शकत नाही, तो आईसोबत गेला आहे, मला काय माहिती नाही, तुम्ही त्याला काही करून आणा, माझ्या काळजाचा तुकडा तिने नेला आहे, मी त्याच्याशिवाय राहू शकत नाही. असं खूपच इमोशनल इंद्र या ठिकाणी होताना दिसत नाही आहे. आणि यानंतर ती लहानपणाच्या ज्या काही आठवणी असते ना, ते सगळं या ठिकाणी सांगताना दिसते की लहानपणी मी तिला खाऊ भरवायची, पण ही सावनी ओढत न्यायची आणि तसाच उपाशी पोटी जायचा, खूप प्रेम करायचे, पण सावनी मला करू द्यायची नाही. आणि आता पण तसेच दिवस आलेत असं मला वाटू लागलं आहे. इथे हा आदित्य आल्यापासून इथे खूप छान पद्धतीने तो रमला होता, आनंदात होता, त्याला जायची इच्छासुद्धा नव्हती, पण या सावनीने त्याची पट्टी पडवली, त्याला काही त्याच्या मनात भरवलं आणि घेऊन गेली. मला काय माहिती नाही, त्याला बोलवा लवकर, आपण काय करू शकत नाही का. आणि तेव्हाही रागाच्या भरात उठ्या, आता रडायचं नाही, आता ती सावनी रडेल आणि उठून थांब, तिला बघतेच मी, आधी तिला आणते, कोणतीही शपथ घेऊन सांगते, आता जीवच घेते, असं प्रचंड भडकताना दिसते. तेव्हा ही मुक्ता इंद्राला समजवतच सांगते की ऐका ना, हे सगळं आपण करू शकत नाही, आता सध्या कायद्याच्या नुसार ती या ठिकाणी आदित्यचा तिच्यावर हक्क आहे, त्याच्यामुळं आपण सध्या काही करू शकत नाही, पण तुम्ही काळजी करू नका, लवकर आपण काहीतरी करू आणि आदित्य लवकर आपल्या घरी येईल. इथे सगळेच जण खूप इमोशनल झालेले असतात आणि इंद्राला मग मुक्ता कशी या ठिकाणी आपल्याला समजवताना दिसते आणि मुक्ता समजताना सुद्धा दिसते, पण खूपच सगळेजण या ठिकाणी इंद्रासोबतच इमोशनल होताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. परंतु येणाऱ्या भागामध्ये खूप मोठा अनर्थ होताना या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये या कोमलच्या रूममध्ये ही मुक्ता जाते, तिला हलवते तर तिच्या तोंडातून फेस येत असतो, तिने झोपेच्या सगळ्या गोळ्या एकदम घेतलेल्या असतात, लगेच ती सगळ्यांना बोलवते आणि सगळेजण घाबरतात. आणि मग या सागरला फोन करून पण सांगतो की मुक्ता या कोमलने सगळे झोपेच्या गोळ्या घेतल्यात, ती अस्वस्थ आहे, प्लीज तुम्ही लवकर या. आणि सागरही तिथून निघताना दिसतोय आणि मुक्ता डॉक्टरला बोलताना दिसते. त्यामुळे आता पाहू मालिकेत येणाऱ्या भागामध्ये अजून आपल्याला या ठिकाणी काय काय पाहायला मिळत आहे. धन्यवाद.